नमस्कार, मी डॉक्टर फराज मोरे. रुटीन प्रॅक्टिस करत असल्यामध्ये खूपदा माझा संपर्क लोकांसोबत येत असतो आणि खूपदा लोक मला राजकारणाबद्दल या गोष्टींबद्दल खूप काही प्रश्न विचारत असतात. सो आज या व्हिडिओच्या मार्फत मी त्या काही प्रश्नांची उत्तर देऊ इच्छितो. काही प्रश्न जे मला लोकांकडून आलेले आहेत त्याचा पहिला प्रश्न असा आहे की सर, आपण एक उच्च शिक्षित आहात आणि सामाजिक क्षेत्रात देखील आपले चांगले योगदान आहे, परंतु सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल आपले काय मत आहे? सो सांगायचं गोष्ट असं की राजकीय स्थिती आताची महाराष्ट्रात खूप बिकट बनत चाललेली आहे. कारण विचारधारा हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण आपण ज्या एखाद्या आमदाराला किंवा कोणाला मत देतो, ते मत दिल्यानंतर तो आमदार त्या पक्षात राहतो, त्या विचारधारेशी निष्ठ राहतो का नाही राहतो, हा खूप मोठा प्रश्न आहे. खूपदा याच्यात जी गय होते ती कार्यकर्त्यांची होते. उद्या ज्याच्यासोबत दुश्मनी असेल, परवा त्याला खांद्यात खांदा लावून बसावं लागतं. किंवा आज जो आपला जवळचा मित्र असतो मग तो एखाद्या दुसऱ्या पक्षात चालला गेलेला असतो. त्यामुळे माझं सगळ्यांचं म्हणणं असं असेल की हे नेत्यांचं जे काय आहे याबद्दल मतदान करताना खूप चांगल्या पद्धतीने बतावं लागेल. असं माझं म्हणणं असं असेल की लोकांनी जर मतदान करायचं असेल तर विचारपूर्वक मतदान करावं. तुम्ही कोणाला मतदान करतात, काय नाही मतदान करतात, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण ज्या माणसाला मतदान करणार तो त्या पोस्टसाठी किंवा त्या पदवीसाठी किंवा आमदार असण्यासाठी योग्य आहे का नाही आहे, त्याला त्याची जाण आहे का नाही आहे, त्याला त्याचे कर्तव्य माहीत आहे का नाही माहिती आहे, का निवड आपण कोणासाठी काय केलं आणि नुसतं कोणी आपला भाऊ आहे, दादा आहे, याच्याशी आपण पैसे घेतले, हे घेतले, ते घेतले आणि त्याला आपण मतदान करतो, याला काही अर्थ राहणार नाही. नाहीतर असा उमेदवार येईल की ज्याला आपण आमदार आहो आणि आपले कर्तव्य काय हे माहीतच नाही आणि नंतर त्याला बाकीकडे जाण्याची, कारण आज जो माणूस जो तुम्हाला पैसे लावून विकत घेईल उद्या तो पैशासाठी दुसऱ्याकडे विकला देखील जाऊ शकतो. ही देखील वस्तू आपल्याला नाकारता येणार नाही. सो अशी आपली आजची राजकीय परिस्थिती आहे. तर दुसरा प्रश्न असा आहे की सर, सध्या राजकीय नेते आपल्या भाषणातून उच्चारलेल्या असंविधानिक शब्दांचा समाजावर मोठा प्रभाव पडतो, याबद्दल आपले मत काय? तर या गोष्टीबद्दल माझं सांगायचं म्हणणं असं आहे की जो एखाद्या भागाचा नेता जो असतो तो त्या समाजाचा आरसा असतो, तो त्या समाजाचा प्रतिरूप असतो. जर आपल्याला एखाद्या नेत्याची जर भाषा किंवा उच्चारलेले शब्द हे जर आवडत नसतील तर अशा लोकांना, अशा नेत्यांना लोकांनी पूर्णपणे नाकारायला पाहिजे. कारण जर तुम्ही ते एक प्रकारे मान्य करतात, जर त्या शब्दांना तुम्ही मत देतायत, तर एक प्रकारे तुम्ही त्या शब्दांसाठी तुम्ही देखील तेवढेच सामील आहेत. तुम्ही त्या कार्यासाठी, त्या उच्चारलेल्या शब्दांना बरोबर मानण्यासाठी तुम्ही देखील तेवढेच गुन्हेगार आहेत जेवढा तो व्यक्ती आहे. सो जर तुम्हाला आवडत नसेल तर माझं म्हणणं आहे की अशा व्यक्तीला सांगा, जर तुमचा आवडीचा नेता असेल त्याला सांगा की साहेब, तुम्ही जे म्हटले ते योग्य नाही आहेत, तुम्ही याची माफी मागावी. किंवा जर तुम्ही त्याला होकार देत आहेत तर मग तुम्ही त्याला एक प्रकारे तुमची संमती देत आहेत. तर तिसरा प्रश्न असा आहे की डॉक्टर साहेब, सध्या खेड्यापासून तर शहरापर्यंत बेरोजगारी वाढत चाललेली आहे व बेरोजगारीने तरुण वर्ग पूर्णपणे भरकटलेला आहे, त्याबद्दल आपले मत काय? तर आजच्या क्षणामध्ये आपण जर बघितलं तर बेरोजगारी हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. म्हणजे ॲज रुटीन प्रॅक्टिसमध्ये देखील आणि समाजामध्ये जे आम्ही बघतो तर तरुण मुलं असे आहेत की BSc आहे, MSc आहेत, आणि काही लोक तर असे आहेत की MSc BMA असून देखील रिक्षा चालवत आहेत, त्यांना काम नाही आहे, नोकऱ्या नाही आहेत. सो जेव्हा तुमच्यावर नोकरी नसतं, जेव्हा आपल्या घराण्याचा एक तरुण मुलगा असतो जो पूर्णपणे बेरोजगार असतो, त्यावेळेस पूर्ण घराची आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक जे काय असतं ते पूर्णपणे कोलमडलेलं असतं. सो माझं म्हणणं आहे की तरुण वर्गांना या गोष्टीसाठी सिरियसली विचार केला गेला पाहिजे की कोण व्यक्ती आहे, कोणता राजकीय पक्ष आहे जो आपल्या बेरोजगारीबद्दल खऱ्या अर्थाने आपल्यासाठी विचार करतोय. जर तो आपल्यासाठी विचार करत नाहीये, जर तो बाकीच्या लोकांसाठीच विचार करतोय, जर तो फक्त पुंजीपती लोकांचाच विचार करतो आहे, तर ही वस्तू पूर्णपणे चुकीची आहे. त्यामुळे अशा पुंजपती लोकांना लक्ष न देता अशा लोकांना मत द्या जे तुमच्यासाठी, तुमच्या रोजगारासाठी, तुमच्या पोटासाठी, तुमच्या भविष्यासाठी काम करण्यासाठी गरजेचं आहे. कारण जर तुम्ही तशा लोकांना मत देत नाही आहे तर तुमच्या भविष्याचं जे काही नुकसान झालंय त्याला त्या लोकांपेक्षा तुम्ही देखील तेवढेच जबाबदार आहेत. त्यासाठी त्या लोकांना रागवण्यात, त्यांना दोष देण्यात काहीही अर्थ नाहीये. खूपदा होतं असं की मोठे मोठे राजकीय नेते तुम्हाला त्या मुद्द्यांपासून भरकटण्यासाठी वेगळे वेगळे दिशा दाखवतात. काही लोक धार्मिक वस्तू दाखवतात, जातपात दाखवतात, दंगे निर्माण करतात, हे करतात. तर मी तरुण लोकांना सांगेल की तुम्ही इकड तिकडच्या लोकांना, गोष्टींवर विश्वास न ठेवता जे काय आहे त्या मुद्द्याचं बोला. आणि आजकालच्या शहरामध्ये, आजकालच्या वेळेमध्ये
मेन म्हणजे बेरोजगारी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. शेतकरी हा प्रश्न देखील आहे, पण बेरोजगारी तरुण, शिकलेला तरुण हा खूप मोठा प्रश्न आहे. सो मत देताना तुम्ही तसा विचार करा, नाहीतर शेवटी भविष्य हे तुमचं जातं. तर चौथा प्रश्न असा आहे की डॉक्टर साहेब, आपण छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीत राहतो, परंतु काही संधी साधू युवकांचे माती भडकवून जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, याबद्दल आपले मत काय? तर मला या गोष्टीसाठी ऍक्च्युली हा प्रश्न इतका किचकट आहे की खूपदा लोक असं म्हणतात, जी कधीच जात नाही त्याला जात म्हणतात. कारण कारण ही वस्तू आपल्या रक्तात आणि आजपासून नाही, हजारो वर्षांचा इतिहास याच्यासाठी आहे. कारण हजारो वर्षांसाठी आपल्याला सांगितलं गेलंय की जर आपण आपल्या जातीच्या लोकांसोबत न राहू तर आपण सुरक्षित राहणार नाही. सो ही मानसिकता आपल्या लोकांमध्ये बिंबावून गेलेली आहे. त्यामुळे ही आपल्या जातसाठी आपुलकी राहणं ही एक नैसर्गिक भावना प्रत्येकामध्ये आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की ही वाईट नाही आहे. कारण प्रत्येक लोक हे आपापल्या लोकांसाठी काही ना काही विचार करतात. जर खरं बघायचं म्हटलं तर माझं म्हणणं असतं की प्रत्येक माणूस हा आपल्या आजूबाजूला एक सर्कल किंवा एक वर्तुळ तयार करतो. काही लोक त्या वर्तुळमध्ये स्वतःला घेतात आणि त्याची स्वतःची काळजी करतात. काही लोक थोडा मोठा वर्तुळ तयार करतात ज्यामध्ये ते आपल्या आईवडिलांना घेतात. काही लोक आपल्या भाऊ बहिणींना घेतात. काही लोक आपल्या समाजाला घेतात आणि काही लोक आपल्या धर्माला घेतात, तर काही लोक पूर्ण देशाला घेतात. आणि काही क्वचित लोक असतात जे संत ज्ञानेश्वर सारखे असतात, जे म्हणतात हे विश्वची माझं घर, हे पूर्ण विश्वाला आपलं घर समजतात आणि प्रत्येकाची काळजी करतात. सो एखादा व्यक्ती जर फक्त आपल्या समाजाचा विचार करत असेल, सो मी असं समजतो की त्याची बौद्धिक पातळी कमी आहे. आणि बौद्धिक पातळी कमी असणं हा काही गुन्हा नाही आहे. पण माझं म्हणणं आहे की जर आपल्याला आपल्या जातीचा अभिमान आहे तर दुसऱ्या जातीला द्वेष देणं किंवा राग करणं किंवा संताप करणं हे कितपत योग्य राहील? आजकाल काही ज्या संघटना आहेत जे एकमेकांच्या दुसऱ्या जातीबद्दल भडकाऊ भाषण करतात, उदाहरणार्थ आपले MIMचे ओवेसी साहेब आहेत ते लोक करतात, काही विशिष्ट विश्व हिंदू परिषदचे लोक आहेत ते करतात. सो ठीक आहे, तुम्हाला मुसलमानांचं भलं करायचंय, चांगली गोष्ट आहे, त्यांचं करा. पण याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही हिंदूंचं द्वेष केलं गेलं पाहिजे. तुम्हाला हिंदूंचं भलं करायचंय, चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही मुसलमानांचा द्वेष करा. तुम्हाला माळी लोकांचं भलं करायचंय, चांगली गोष्ट आहे. पण याचा अर्थ असं नाही होत की आपण दुसऱ्या एखाद्या समाजाचा द्वेष करा. सो जर आपल्याला आपल्या जात मध्ये करायचं असेल तर आपण आपल्या जातीच्या लोकांना वर कसं आणावं किंवा आपल्या लोकांना वर कसं आणावं याबद्दल विचार केला गेला पाहिजे. आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या लोकांमध्ये काही लोकांना शिक्षण मिळत नाही, सो त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था कशी होईल? एखादा मुलगा आहे ज्याला नोकरी लागत नाही, त्याचा नोकरी व्यवसाय कसा चालेल? एखाद्या कोणाचं घर चालत नसेल, त्याला मदत कशी मिळेल? कोणी म्हातारे आईवडील असतील, त्यांना कोणी सहारा नसेल, तर त्यांची कशी होईल? कोणा एखाद्या मुलाचं लग्न होत नसेल तर त्याच्यासाठी आपण काय करावं? या प्रकारे आपण आपापल्या जातीच्या लोकांचा फायदा करू शकतो. दुसऱ्याला शिव्या देणं किंवा दुसऱ्याला दोष देणं हे याचं उत्तर नाहीये आणि ते मला पूर्णपणे योग्य वाटत नाही. सो ठीक आहे, काही लोक ज्यांना आपल्या जातीचा भरोसा करायचा आहे, काही लोकांना आपल्या धर्मासाठी करायचं आहे, काही लोकांना आपल्या देशासाठी करायचं आहे, तुम्ही तुमचं वर्तुळ निर्माण करा, तुम्ही तुमचं सर्कल ठरवा, तुम्ही त्याच्यासाठी ओपन आहात. पण ज्या कोणाला तुम्ही आपल्या सर्कलमध्ये घेणार त्याला उद्धार करायचा विचार करा. दुसऱ्याला खाली दाखवण्याने हे याचं उत्तर निघणार नाही. आणि या प्रकारे जर असंच होत राहिलं तर ह्या एका आपल्या देशाचे भरपूर तुकडे निर्माण होऊन जातील आणि ती चांगली वस्तू राहणार नाही. भारत हा एक पुष्पगुच्छ आहे. आता प्रत्येक फूल याला एक वेगळा वास आहे, वेगळा रंग आहे. जेव्हा हे सगळे फूल सोबत राहतील तेव्हा तो पुष्पगुच्छ चांगला राहील. जर सगळे बिखरले गेले तर पुष्पगुच्छच राहणार नाही. आता पुढचा प्रश्न असा आहे की सर, तुम्ही स्वतः एक डॉक्टर आहात आणि सध्या आरोग्य ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. कारण कुठल्याही हॉस्पिटलला गेलं तर पैसे खूप लागतात. सरकारी रुग्णालय भरपूर असून देखील नागरिकांना पाहिजे तसा उपचार मिळत नाही आणि त्याबद्दल तुमचे मत काय? तर खरं सांगायचं म्हटलं तर माझं मत असं आहे की पब्लिक हेल्थ हा खूप महत्त्वाचा विषय आहे. जर तुम्हाला क्वालिटी हेल्थ पाहिजे तर तुमचे जे पेरिफेरल हॉस्पिटल्स आहेत, PHC आहेत, RH आहेत, तिकडे क्वालिटी हेल्थकेअर मिळणं गरजेचं आहे. आता प्रश्न असा आहे की तिकडे ते मिळत नाही. माझा प्रश्न आहे की ते का मिळत नाही? एखादा आरोग्यमंत्री म्हणा किंवा एखादा मुख्यमंत्री म्हणा, तो बसला आहे मुंबईला
आता त्याला काय माहिती एरंडोलच्या रुरल हॉस्पिटलमध्ये काय होतं काय नाही होतं. सर जर तुमच्या रुरल हॉस्पिटलमध्ये काही सुविधा उपलब्ध नाही आहे, तर तुमच्या रुरल हॉस्पिटलमध्ये काही डॉक्टर उपलब्ध नाही आहे, डॉक्टर वेळेवर मिळत नाही आहे, तर ही वस्तू वर सांगण्यासाठीच तर आपण लोकप्रतिनिधी निवडतो ना. लोकप्रतिनिधीचं कामच ते आहे की आपल्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवणं. सो ह्या गोष्टीसाठी माझं असं म्हणणं आहे, जर एखाद्या भागामध्ये किंवा एखाद्या एरियामध्ये जर सरकारी हॉस्पिटलमध्ये सरकारी दवाखान्यामध्ये जर तुमच्याकडे सुविधा उपलब्ध नसतील, तर तिकडच्या लोकप्रतिनिधीने तो मुख्य मांडावा, सिव्हिल सर्जनकडे मांडावा, आरोग्यमंत्रीकडे मांडावी आणि तिकडून त्याने ते सेवा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. जर ते करून देत नसतील तर त्याने उपोषण करावं, लेटर लिहावे. लोकशाही मार्गाने याच्यासाठी भरपूर वस्तू आहे. पण प्रश्न तोच राहतो की आपण निवडून दिलेला आमदार, आपण निवडून दिलेला नगरसेवक, आपण निवडून दिलेला सरपंच हे तसं करतो का? तेव्हा तसं करतच नाही. कारण गोष्ट तीच आहे की त्याला आपण निवडून आल्यानंतर आपल्याला करायचं काय हेच माहित नाही. तो पैसे देतो, तुमचं मत घेतो, आमदार झाला, होऊन गेला. नंतर दादा कुठे गेले, नंतर अण्णा कुठे गेले, नंतर भाऊ कुठे गेले, कोणालाच माहित नाही. पण आज माझ्या बायकोचं जर सिझर करायचं आहे सरकारी दवाखान्यात, तर तिकडे डॉक्टर उपलब्ध आहे का नाही आहे, तिकडे इंजेक्शन भेटतायत का नाही भेटतायत, औषधं भेटतायत का नाही भेटतायत, हे जे आपण भाऊला सांगायला जावं, त्या आपला भाऊ उपलब्धच नाही, त्याचा फोनच लागत नाही. सो जर आपल्याला ह्या सरकारी योजना कोणतीही असेल तर त्यांचा क्वालिटी वाढवायची असेल, तर त्यासाठी आपल्या तिकडच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी तो मुद्दा लावून धरला गेला पाहिजे. जर एक चांगला डॉक्टर सरकारी दवाखान्यात तुम्हाला चांगला उपचार करत असेल, तर ऑटोमॅटिकली एक प्रायव्हेट हॉस्पिटलला एक तर त्याची किंमत कमी करावी लागेल, नाहीतर आपली क्वालिटी अजून सुधारावी लागेल. आणि अशाच पद्धतीने आपला टोटल क्वालिटी हेल्थ केअर जो असेल, जो आपला आरोग्याचा केअर असेल, तो नैसर्गिकदृष्ट्या वर उचलला जाईल. जर तिथंच भेटणार नाही तर साध्या दवाखाने देखील तुमच्याकडनं जास्त पैसे मागतील. यात काय, आता सरळ सरळ लॉजिकच आहे ना. सो तुम्ही निवडताना असा माणूस निवडा, जर तुमच्या लोकांना काही सरकारी हॉस्पिटलमध्ये काही सुविधा उपलब्ध नसतील, तर तुमच्यासाठी त्याने तो एक फोन लावला पाहिजे तिकडच्या डॉक्टरला, त्याला जाब विचारला पाहिजे, त्यांना अँसरेबल झालं पाहिजे. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची मी इमानदारीने उत्तर दिलेली आहेत. जे काही मला योग्य वाटलं, जे काही नाही वाटलं, जर काही चूक असेल, कोणाला मन दुखावलं गेलं असेल तर मला माफ करा. मला तुम्हाला एकच वस्तू सांगायची आहे की येणाऱ्या 20 तारखेला विधानसभेच्या निवडणुकीच्या दिवशी जास्तीत जास्त लोकांनी, माझं तसं म्हणणं आहे तर 100% लोकांनी मतदान करा. जो कोणी तुमचा नेता असेल शांत डोक्याने निवडा. बघा की तो तुमचे प्रश्न सांभाळण्यासाठी योग्य आहे का नाही आहे. नुसतं पैशाची गोष्ट, पैशाचा आधार या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज नाही. तो तुमच्या सुरक्षिततेसाठी योग्य आहे का नाही आहे, तो तुमचे प्रश्न वर मांडतोय का नाही मांडतोय, असा नेता निवडा जो तुमच्यासाठी काम करतोय, स्वतःसाठी काम करत नाहीये. तुम्ही निवडा. जर तुम्ही असा नेता निवडणार तर लोकशाही जिंकेल, आणि लोकशाही जिंकली तर लोक जिंकेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.